महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळ्यात थरारक पोलीस कारवाई, कसायाच्या तावडीतून शंकराच्या वाहनाची सुटका, जाधव कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू। म्हसळा शहरालगतच्या सुरई येथील शेतकरी परशुराम धोंडू जाधव यांच्या आयुष्यातील मोठी चिंता अखेर दूर झाली आहे। जंगलात चरण्यासाठी सोडलेले त्यांचे 2 बैल 26 फेब्रुवारी रोजी चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात दाखल केली होती। जनावरांप्रती अपार माया असलेल्या जाधव कुटुंबासाठी हा धक्का असह्य होता। तक्रार मिळताच म्हसळा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। API रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत राष्ट्रहिताचे कार्य करणाऱ्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहकार्य केले। संयुक्त प्रयत्नांना यश येत अखेर एक बैल कसायाच्या तावडीतून सुखरूप सोडवण्यात पोलिसांना यश आले। ही बातमी कळताच जाधव कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। आपला जिवलग बैल परत घरी आल्यावर कुटुंबियांनी शंकराच्या या वाहनाची विधिवत आरती ओवाळून पूजन केले। भावनिक वातावरणात कृतज्ञतेची भावना व्यक्त करत त्यांनी पोलीस प्रशासनासह सहकार्य करणाऱ्या सर्व संघटनांचे मनपूर्वक आभार मानले। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जनावरे ही एक केवळ संपत्ती नसून कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच असतात याची प्रचिती या प्रसंगातून पुन्हा एकदा आली। याचवेळी शेतकरी जाधव यांनी महाराष्ट्र सुपरफास्ट यूट्यूब चॅनेलच्या प्रतिनिधीजवळ बोलताना दोनही बैलांचे कौतुक करत भात हंगामात शेतात नांगरणी करणाऱ्या या बैलजोडीचा व्हिडिओ सादर केला। म्हसळा पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे बळीराजाचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती होईर, म्हसळा।